अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर आज दिवसभर बारामतीमध्ये शांतता दिसून आली। दादांविना बारामती सुन्न झाली असं चित्र पाहायला मिळालं। दादांनी असं काहीच करायचं ठेवलं नव्हतं। झालेल्या घटनेचा वास्तविक आम्हाला विश्वास बसत नाही। दादा गेलेत हे कोणाला सुद्धा अजून खरं वाटत नाही, परंतु दादासारखा नेता महाराष्ट्रात घडणं हे सोपं नाही। दादासारखा नेता आणि दादांनी जे नेते घडवले, शून्यातून दादाने सगळं या ठिकाणी उभा केलं। बारामतीची डेव्हलपमेंटची मूळ डेव्हलपमेंट केली पवार साहेबांनी, मात्र त्यांना साजेसं काम आपल्या कार्यकर्तृत्वाने करून त्याच्यावरती कळस चढवला। त्यामुळं अजितदादांशिवाय आज तुम्ही प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती जर बघितलं तर पुढं काय असाच प्रश्न निर्माण होतोय। आज प्रत्येक बारामतीकरांना तुम्ही जर प्रतिक्रिया विचारली तर प्रत्येकजण तोच म्हणतो की अजितदादानंतर बारामती पुढं काय असाच प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळे ही जी खंत आहे, ही जी पोकळी आहे, ती पोकळी कधीही भरून न येणारी आहे। सुरुवातीला ह्याच्यावर विश्वास पण बसत नव्हता, पण ज्यावेळेस वस्तुस्थिती समजावून घेतली आणि पाहिल्यानंतर असं वाटलं की खरंच दादा आपल्यात नाही आहेत, हे खूप दुःखाची आणि खेदाची बाब आहे। बारामतीला एक मोठी उणीव भासणार आहे। भविष्य काळामध्ये बारामतीच्या विकासाला कुठेतरी खीळ बसेल की काय, अशी सगळ्या अडचणी आता निर्माण होणार आहेत। आपल्या घरातलाच माणूस गेलेला आहे असं सगळ्यांच्याच मनात वाटत आहे। त्यामुळं बारामतीत सगळे शोकाकुल इतके झालेले आहेत की म्हणजे सांगताच येत नाही। कंठ एकदम दाटून आलेले आहेत सगळ्यांची। यापुढंचं राजकारण काय सांगू शकत नाही, परंतु अजित पवार गेल्याचं दुःख बारामतीलाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला झालेलं आहे।